आज मी सार्वजनिक स्वच्छतेबद्दल बोलते। मी गोपीनाथ मुंडे उद्यानात रोज चालायला जायचे। ते सकाळी झालं नाही म्हणून मी संध्याकाळी, बहुतेक तो शनिवार असावा, तर शनिवार रविवारी तिथे क्रिकेटच्या टुर्नामेंट्स असतात। त्या दिवशी एकदम 10 वर्षाखालील वगैरे छोटी मुलं होती। ती मुलं खेळून झाल्यावर तिथे त्यांना पाणी वगैरे देण्यात आलं होतं। पाणी पिऊन झाल्यावर प्रत्येकाने बाटल्या इतस्ततः फेकल्या होत्या। तर मी त्या मुलांना म्हटलं, अरे तुम्ही अशा पाण्याच्या बाटल्या का फेकतात? कारण वॉकिंग ट्रॅकवर त्या बाटल्या येत होत्या पिऊन फेक। लहान मुलं ती मस्ती करत होती। तर त्या मुलांनी, एवढ्या लहान मुलांनी जी नजर माझ्याकडे घातली ना, की काय ही बाई, वेडी बाई, म्हातारी, ह्या पद्धतीने त्याने माझ्याकडे पाहिलं। तर त्या लहान मुलाला काय बोलावं? मग मी तो जो क्रिकेट घेऊन आलेला कोणतरी ग्रुप लीडर वगैरे असेल किंवा संचालक असेल, तर मी त्यातल्या एका मोठ्याला जाऊन म्हटलं, काय तुम्ही मुलांना बाटल्या दिल्यात, त्या बाटल्या टाकायला त्यांना पिशवी नाही का दिली? आणि त्यांना सांगितलं नाही का इतस्ततः बाटल्या टाकू नका? इथं वयस्कर माणसं वगैरे चालतात, मुलं आहेत, ती मस्तीच करणार, पण तुमची पण थोडीशी ड्युटी नाही का त्यांना? तर ते खरंच तर माणूस खूप चांगला होता। त्याने स्वतः त्या बाटल्या वगैरे उचलल्या, पण तो माणूस बाटल्या उचलतोय ह्याची सुद्धा त्या लहान मुलांना लाज वाटत नव्हती, बिलकुल नाही। तो माणूस बाटल्या उचलतोय, बाकीचे आपले अजून वरती, कमीत कमी तो उचलतोय तर त्याच्या पिशवीत नेऊन टाकावं नाही। आणि सगळे उच्चभ्रू घरातले पैसेवाल्यांची मुलं वाटत होती। म्हणजे ह्या मुलांना हे आपण पैसे टाकतोय म्हणजे कचरा टाकायचं सगळ्याचं आपल्याला अनुमतीच आहे किंवा तो आपला हक्कच आहे असं झालेलं आहे। आता ती मुलं तरी लहान होती, सुशिक्षित चांगल्या बायकासुद्धा बाथरूममध्ये वगैरे जातात पिरियडच्या वेळेला, तिथे जाऊन पॅड टाकतात। खरंच इतकं कळत नाही की हा पॅड तिथे अडकला तर किती लोकांचा प्रॉब्लेम होईल। आणि तो पॅड काढणारा सुद्धा मनुष्यच असतो, माणूसच असतो काढणारा। तेच तुम्ही एखाद्या तिथे डबे ठेवलेले असतात, कचऱ्याची पेटी ठेवलेली असते, त्याच्यामध्ये नाही टाकता येत का? टाकू शकतो ना। हां, किती वेळ लागतो? क्षणभर, पण तो क्षणभर वापरायला तयारी कोणाचीच नसते। आता मी पुण्याला फिरताना अजून एक प्रकार बघितला आहे। 2 व्हीलरवरून लोक जाताना कचऱ्याच्या पिशव्या रस्त्याच्या कडेला टाकतात। बघताना कपड्यावरून सुशिक्षित चांगल्या घरातली मुलं वाटतात ते, आणि कचरा कुठून ओढा भरून आणतात आणि तो रस्त्याच्या कडेला टाकतात। रात्रभरात ते कुत्री, मांजरी, उंदरं तो कचरा, कोपऱ्याला टाकलेला कचरा बरोबर मधीत आणतात। सकाळी जेव्हा प्रभात फेरीसाठी लोक निघतात, ती पिशव्या वगैरे तिथे पडलेल्या, ते सगळं घाण त्याच्यातली उचकटून टाकलेली असते। एखादा माणूस पाय घसरून पडणार नाही का? ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा सांगायला पाहिजे, कळतच नाही का स्वतःला? दिसत नाही का कोणाला? खूप वाईट वाटतं। आणि आपण सुशिक्षित म्हणतो स्वतःला, म्हणजे पूर्वीची गावठी लोक खूप चांगली होती असं वाटायला लागलं।